कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नंदगावपैकी हंचनाळवाडी इथं रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे। शाळेत जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांना रोज चिखल आणि साचलेल्या पाण्यातून वाट काढावी लागते आहे। रस्त्यांच्या दुरावस्थेकडे प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं ग्रामस्थांमधून नाराजीचा सूर उमटतोय। कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील नंदगावपैकी हंचनाळवाडी ही गाव आहे। या गावात सुमारे 300 लोकांची वस्ती आहे। मात्र या गावातील रस्त्याचा प्रश्न गेल्या 70 ते 80 वर्षांपासून प्रलंबित असून रस्त्यांची प्रचंड दुरावस्था झाली आहे। नंदगाव ते हंचनाळवाडी मुख्य रस्त्यालगतचा सुमारे 400 मीटरचा हा मार्ग खाजगी शेतजमिनीच्या हद्दीतून जातो। गेल्या अनेक वर्षांपासून दोन्ही बाजूंच्या शेतकऱ्यांच्या सामंजस्यातून ग्रामस्थ या रस्त्याचा वापर करतायत। मात्र खाजगी मालकीचा हा रस्ता असल्यानं शासकीय निधी खर्च करण्याबाबत अडचणी निर्माण होत आहेत। पावसाळ्यात या मार्गावर पाणी साचून रस्त्याला पानंदीचं स्वरूप येतंय। विद्यार्थी, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना याच चिखलातून ये-जा करावी लागते आहे। तसंच गावात जिल्हा परिषदेची द्विशिक्षकी प्राथमिक शाळा असून शाळेला जाण्यासाठी चिमुकल्या विद्यार्थ्यांनाही रोज चिखल आणि साचलेल्या पाण्यातूनच वाट काढावी लागते आहे। त्यामुळं पालकांसह शिक्षकांमध्येही नाराजी पसरली आहे। एकीकडे शासनाकडून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा देण्यासाठी विविध योजना राबवल्या जातात। पाणंद रस्त्यांचं खडीकरण आणि डांबरीकरण केलं जातंय। तसंच महसूल विभागाकडूनही रस्त्यांच्या वादावर तोडगा काढण्याचे प्रयत्न केले जात आहेत। मात्र कोल्हापूर शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हंचनाळवाडीची ही अवस्था प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे। रस्त्याच्या या प्रश्नाकडे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्यानं विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ मेटाकुटीला आलेत। ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय। मात्र विद्यार्थ्यांच्या मूलभूत आणि सुविधेंच्या रस्त्यांचा प्रश्न सोडवण्यासाठी आता तरी लोकप्रतिनिधी आणि प्रशासन पुढाकार घेणार का, असा सवाल ग्रामस्थांमधून उपस्थित होतोय। संबंधित शेतकऱ्यांशी समन्वय साधून रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावावा आणि विद्यार्थ्यांना सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। एस न्यूजसाठी दिनलेरलीहून सागर शिंदे।